नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज घेऊन आलो आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी सराव प्रश्नपत्रिका. मित्रांनो, यामध्ये आपण इतिहास आणि भूगोलचे प्रश्न घेतलेले. मित्रांनो, 100 प्रश्न असणार आहेत आणि 100 गुणांसाठी वेळ असणार आहे 90 मिनिटांचा. 11वा भाग आहे मित्रांनो हा. याच्या मागचे जे 10 भाग झाले मित्रांनो, याची आपण प्लेलिस्ट बनवलेली यूट्यूबला, तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलला जाऊन. मित्रांनो, हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे जे 10 व्हिडिओज तुम्ही बघितले तर तुमचा चांगला सराव होणार आहे मित्रांनो. या 11व्या व्हिडिओमध्ये आपण थोडे कठीण प्रश्न घेतलेले मित्रांनो, इतिहास आणि भूगोलवरती. तर 50-50 प्रश्न घेतलेले मित्रांनो या दोन्ही विषयाचे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. इतिहासाचे पहिले आपण 50 प्रश्न बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, मद्रास महाजन सभेची स्थापना 1884 मध्ये कोणी केली होती? तर उत्तर आहे मित्रांनो, वीर राघवाचारी, जी सुब्रमण्यम अय्यर आणि पी आनंद चार्लू. लक्षात ठेवा मित्रांनो, या तिघांचा यामध्ये सहभाग होता. तिघांनी मिळून केलेली. मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, द फिलॉसॉफी ऑफ द बॉम्ब हा प्रसिद्ध लेख कोणी लिहिला होता? उत्तर आहे मित्रांनो, भगवती चरण वोरा. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पंडितराव हे यांचे मुख्य कार्य काय होते? उत्तर आहे मित्रांनो, धार्मिक व्यवहार व दान धर्माचे व्यवस्थापन करणे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, 1857च्या उठावादरम्यान फैजाबाद येथून इंग्रजांविरुद्ध कोणी प्रखर लढा दिला? तर उत्तर आहे मित्रांनो, मौलवी अहमदुल्ला शाह. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या परिषदेत काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे मित्रांनो, लाहोर अधिवेशन. लक्षात ठेवा. हे कधी झालं होतं? 1929 साली. आणि अध्यक्ष कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, पुणे म्युन्सिपाल्टीचे पहिले भारतीय अध्यक्ष होण्याचा मान कोणाला मिळाला? उत्तर आहे मित्रांनो, सर फिरोज शाह मेहता. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, गांधी आयर्विन करारावर स्वाक्षरी कोणत्या तारखेला झाली? उत्तर आहे मित्रांनो, 5 मार्च 1931 या दिवशी झालेली मित्रांनो गांधी आयर्विन करारावरती स्वाक्षरी. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, तुलसीदास हे कोणत्या मुघल सम्राटाचे समकालीन होते? उत्तर आहे मित्रांनो, अकबर. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, रॅडक्लिफ लाईन ही कोणत्या 2 देशांमधील सीमा ठरवण्यासाठी आखली गेली होती? उत्तर आहे मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे रॅडक्लिफ. लक्षात ठेवा. आणि भारत आणि चीनची जी सीमारेषा आहे त्याला मॅकमोहन असे नाव दिलेले मित्रांनो. लक्षात ठेवा, मॅकमोहन. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मिरात अल अखबार हे पार्शियन भाषेतील वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? उत्तर आहे मित्रांनो, राजा राम मोहन रॉय. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, संगम काळात शिल्पपदिकारम या महाकाव्याची रचना कोणी केली? तर उत्तर आहे मित्रांनो, इलंगो अडिगल. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, बाजीराव पेशव्यांनी निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव कधी केला होता? उत्तर आहे मित्रांनो, 1728 साली. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, अँटी नॉन कॉर्पोरेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती? उत्तर आहे मित्रांनो, पुरुषोत्तमदास ठाकूरदास. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द करण्यात आला? उत्तर आहे मित्रांनो, लॉर्ड रिपन यांच्या काळात केलं होतं मित्रांनो रद्द. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्थापना केलेल्या बहिष्कृत हितकारिणी सभेची ध्येयवाक्य काय होते? तो उत्तर आहे मित्रांनो, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न आहे, दिवाण ए कोही हे कृषी विभाग कोणत्या सुलतानाने सुरू केले होते? उत्तर आहे मित्रांनो, मोहम्मद बिन तुगलक. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, अहमदाबादचा तह 1765 कोणत्या युद्धाचा परिणाम होता? उत्तर आहे मित्रांनो, बक्सारची लढाई. बक्सारच्या लढाईचा परिणाम होता मित्रांनो अलाहाबादचा तह. लक्षात ठेवा, अलाहाबादचा तह. पुढील प्रश्न आहे, सविनय कायदेभंगाचे भंग आंदोलनादरम्यान सोलापूरच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? उत्तर आहे मित्रांनो, मल्लप्पा धनशेट्टी आणि जगन्नाथ शिंदे व कुर्बान हुसेन आणि किसन सारडा. लक्षात ठेवा, या 4 लोकांचा समावेश होता त्यामध्ये. पुढील प्रश्न आहे, व्हॅलेज रिपब्लिकन म्हणजेच ग्राम स्वराज्य ही संकल्पना कोणी मांडली होती? उत्तर आहे मित्रांनो, महात्मा गांधी यांनी. पुढील प्रश्न आहे, मराठा कालखंडात देशमुख हा कोणत्या प्रशासकीय घटकाचा प्रमुख असे? उत्तर आहे मित्रांनो, परगणा. पुढील प्रश्न आहे, अधिवेशनांना सुरक्षित
भारतीयांचा वार्षिक मेळावा असे संबोधून काँग्रेसची टीका कोणी केली? उत्तर आहे मित्रांनो लाला लजपत राय यांनी केलेली. पुढील प्रश्न आहे स्वराज्य पक्षाची स्थापना चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी कोठे केली? उत्तर आहे मित्रांनो अलाहाबाद. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचे पुरावे सापडले? उत्तर आहे मित्रांनो कालीबंगन. लक्षात ठेवा. महत्त्वाचं हे हडप्पा संस्कृतीबद्दल आहे मित्रांनो. कालीबंगन याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे राजा राजराज चोल यांनी तंजावर येथे कोणते भव्य मंदिर बांधले? उत्तर आहे मित्रांनो बृहदीश्वर मंदिर. लक्षात ठेवा. बृहदीश्वर. पुढील प्रश्न आहे 1857च्या उठावात कानपूरच्या बंडाचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांच्या बाजूने प्रत्यक्ष युद्धभूमीवर कोणी केले होते? उत्तर आहे मित्रांनो तात्या टोपे यांनी. लक्षात ठेवा तात्या टोपे. पुढील प्रश्न आहे महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी कोणी व कोठे दिली? उत्तर आहे मित्रांनो राव बहादूर वडेदार यांनी मुंबईतील जाहीर सभेत 1888 साली दिली होती मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे इंडिपेंडन्स फॉर इंडिया या लीगची स्थापना कोणी केली? उत्तर आहे मित्रांनो जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी दोघांनी मिळून केलेली होती मित्रांनो. पुढील प्रश्न आहे शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी कोणत्या वर्षी केली? उत्तर आहे मित्रांनो 1889 साली. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेज याची स्थापना कोणी केली? उत्तर आहे मित्रांनो सर सय्यद अहमद खान. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या कर्नाटक मोहिमेत त्यांना कोणी मदत केली? उत्तर आहे मित्रांनो कुतुबशाह म्हणजेच गोवळकोंडा येथे मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे कोणत्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधीजींनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले? उत्तर आहे मित्रांनो दुसरी गोलमेज परिषद. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे मित्रांनो 1602 साली झाली होती मित्रांनो डच ईस्ट इंडिया कंपनी. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीचे पहिले अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे मित्रांनो गोपाळ कृष्ण गोखले. लक्षात ठेवा. महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न आहे कोणत्या गुप्त राजाने शकारी ही पदवी धारण केली? उत्तर आहे मित्रांनो चंद्रगुप्त दुसरा. पुढील प्रश्न आहे द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे मित्रांनो R.C. दत्त म्हणजेच रमेश चंद्र दत्त. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो पुण्याच्या येरवाडा तुरुंगात गांधीजींनी कोणत्या करारावर स्वाक्षरी केली? तर उत्तर आहे मित्रांनो पुणे करारावर. पुणे करार गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झाला होता मित्रांनो. तर गांधीजी यांनी सही केलेली नव्हती मित्रांनो. गांधीजींच्या बाजूने मदन मोहन मालवीय यांनी सही केली होती मित्रांनो गांधीजींच्या वतीने. लक्षात ठेवा. पुणे करार 1932 साली झाला होता मित्रांनो पुण्यातील येरवाडा तुरुंगामध्ये. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे नवजवान भारत सभा ही संस्था कोणी स्थापन केली? उत्तर आहे मित्रांनो भगतसिंग यांनी केली होती मित्रांनो. पुढील प्रश्न आहे पेशवे काळात जमिनीचा महसूल गोळा करण्याचा अधिकाराला काय म्हणत? तर उत्तर आहे मित्रांनो मामलतदार. लक्षात ठेवा मामलतदार. पुढील प्रश्न आहे हिंदू महासभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले? उत्तर आहे मित्रांनो हरिद्वार येथे 1915 साली. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना लंडनमध्ये कोणी केली? उत्तर आहे मित्रांनो दादाभाई नौरोजी. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे औरंगजेबाच्या काळात जिझिया कर पुन्हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? उत्तर आहे मित्रांनो 1679 साली. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो आत्मनिष्ठ ही कविता सावरकरांनी कोणत्या तुरुंगात लिहिली? उत्तर आहे मित्रांनो अंदमान निकोबारच्या सेल्युलर जेलमध्ये. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहाल आणि मवाळ असे 2 गट पडले? उत्तर आहे मित्रांनो सुरत अधिवेशनमध्ये 1907 साली. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे सिपाही विद्रोह असे 1857च्या उठावाला कोणी म्हटले? उत्तर आहे मित्रांनो सर जॉन लॉरेन्स आणि सिले. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे भारतात
फिकल सोसायटी याचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे मित्रांनो अडचार मद्रासमध्ये मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे साप्ताहिक हितवाद कोणी सुरू केले? उत्तर आहे मित्रांनो गोपाळ कृष्ण गोखले. पुढील प्रश्न आहे दिल्ली सल्तनतचा शेवटचा सुलतान कोण होता? उत्तर आहे मित्रांनो इब्राहिम लोदी, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे परमहंस सभेची स्थापना कोठे झाली? उत्तर आहे मित्रांनो मुंबई या ठिकाणी झाले मित्रांनो 1849 साली. पुढील प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या काळात सरचिटणीस काय काम करत? तर उत्तर आहे मित्रांनो राजकीय पत्रव्यवहार सांभाळणे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो दादाभाई नौरोजी, लक्षात ठेवा. आता जे 50 प्रश्न झाले आपले इतिहासावरती झाले मित्रांनो, पुढील जे 50 प्रश्न असणार आहेत ते आपले भूगोल या विषयावरती आहेत मित्रांनो. हार्ड लेवल आहे थोडीशी. तर मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो मला. आपण सुरुवात करूया. प्रश्न आहे मित्रांनो पृथ्वीच्या अंतरंगातील गुटेनबर्ग विलगता कोणत्या 2 थरांना वेगळे करतो? तर उत्तर आहे मित्रांनो बाह्यगाभा आणि प्रावरण, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे सह्याद्रीच्या पूर्व पायथ्याशी असलेले पर्जन्य छायेच्या प्रदेशाला काय म्हणतात? तर देश म्हटले जाते मित्रांनो. आपण पश्चिम महाराष्ट्र असं म्हणतो ना, त्याला देश असं देखील नाव आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे भारतातील कोणत्या नद्यांच्या खोऱ्याला भारताचे रुहर म्हटले जाते? उत्तर आहे मित्रांनो दामोदर नदी खोरे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे निर्माण होणाऱ्या कोरिओलिस बलाचा परिणाम कशावर होतो? उत्तर आहे मित्रांनो वाऱ्याची दिशा बदलणे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते? उत्तर आहे मित्रांनो तापी आणि नर्मदा या ज्या नद्या आहेत त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत मित्रांनो, पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजेच ह्या दोन्ही पण नद्या अरबी समुद्रामध्ये जातात मित्रांनो, ह्या खचदरीमधून वाहतात, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाची घनता पाण्यापेक्षाही कमी असते? तर शनी या ग्रहाची घनता मित्रांनो सर्वात कमी असते, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे अल निनो या सागरी प्रवाहाचा उगम कोणत्या महासागरात होतो? उत्तर आहे मित्रांनो पॅसिफिक महासागरात. तर पॅसिफिक महासागरात होतो मित्रांनो. पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे सह्याद्री पर्वतात थळघाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? उत्तर आहे मित्रांनो मुंबई आणि नाशिक, लक्षात ठेवा थळघाट. पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात जुने तेल शुद्धीकरण केंद्र कोणते? उत्तर आहे मित्रांनो डिगबोई, लक्षात ठेवा आसाम या राज्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील मांजरा पठार कोणत्या विभागात येते? तर उत्तर आहे मित्रांनो मराठवाडा विभागात. पुढील प्रश्न आहे ओझोन थराची जाडी मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर उत्तर आहे मित्रांनो डॉप्सन युनिट, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे जेट स्ट्रीम वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतात? उत्तर आहे मित्रांनो स्थितंबर, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे भारतातील 2ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते? उत्तर आहे कांचनगंगा, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो मला सांगा भारतातील 2ऱ्या क्रमांकाचे कांचनगंगा आहे, तर पहिल्या क्रमांकाचे कोणते आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. सांगा मला कमेंटमध्ये हे की पहिल्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर कोणतं आहे भारतातील. पुढील प्रश्न आहे मित्रांनो दक्षिण गोलार्धात 21 जून रोजी कोणता ऋतू असतो? उत्तर आहे मित्रांनो हिवाळा हा असतो 21 जून रोजी, लक्षात ठेवा. तर मित्रांनो हे दक्षिण गोलार्धात म्हणता दक्षिण गोलार्धात. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा कर्नाळा पक्षी अभयारण्य. पुढील प्रश्न आहे तर मित्रांनो कर्नाळा हे रायगड जिल्ह्यामध्ये, नरनाळा हे जे आहे ते आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये मित्रांनो नरनाळा, आणि अर्नाळा जे आहे ते आपल्या पालघरमध्ये मित्रांनो, लक्षात ठेवा. अर्नाळा पालघरमध्ये, कर्नाळा रायगडमध्ये, नरनाळा अकोलामध्ये, लक्षात ठेवायचं मित्रांनो. हे तिन्ही कन्फ्युजनमधले प्रश्न आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा आणि महत्त्वाचे आहेत, कन्फ्युजनसाठी टाकले जातात मित्रांनो.
पुढील प्रश्न आहे, जगातील कोणत्या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो जपान या देशाला. पुढील प्रश्न आहे, कृष्णा नदीची कोणती उपनदी कोल्हापूर जिल्ह्यातून वाहते? उत्तर आहे मित्रांनो पंचगंगा. पंचगंगा नदीत हे 5 नद्यांचा संगम असतो मित्रांनो. या 5 नद्या कोणत्या कोणत्या आहेत मित्रांनो, याचं मला कमेंटमध्ये उत्तर द्या मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम कोठे होतो? उत्तर आहे मित्रांनो श्री क्षेत्र चांगदेव. लक्षात ठेवा, जळगाव जिल्ह्यामध्ये मित्रांनो श्री क्षेत्र चांगदेव. पुढील प्रश्न आहे, अग्निजन्य खडक कशापासून तयार होतो? उत्तर आहे मित्रांनो शिलारस आणि लावारस थंड होऊन. ओके, लक्षात ठेवा, शिलारस किंवा लावारस थंड होऊन. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी ॲल्युमिनियमचा कारखाना आहे? उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर, म्हणजेच राधानगरी या ठिकाणी मित्रांनो कोल्हापूर येथे. पुढील प्रश्न बघूयात, भारतात नैऋत्य मोसमी वारे कोणत्या महिन्यात सक्रिय असतात? तर उत्तर आहे मित्रांनो जून ते सप्टेंबर महिन्यात. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, उत्तर अमेरिकेतील गवताळ प्रदेशाला काय म्हणतात? उत्तर आहे मित्रांनो प्रेअरी. लक्षात ठेवा, प्रेअरी. पुढील प्रश्न आहे, अंदमान आणि निकोबार यांना वेगळी करणारी खाडी कोणती? उत्तर आहे मित्रांनो 10° चॅनल. हे जे खाडी 10° चॅनल हे काय आहे, एकदा वेगळी करणारी खाडी कोणती? खाडीचं नाव पाहिजे होतं. 10° चॅनल हे खाडीचं नाव आहे का, एकदा मला बघायला लागेल मित्रांनो. हे सोडून द्या मित्रांनो ह्याचं. जर तुम्हाला वाटलं तर हे गुगलला तुम्ही सर्च करा किंवा कुणाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, सॉरी हा प्रश्न मी घेतला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात, पृथ्वी स्वतःभोवती फिरताना एका तासात किती अंशरेखा पार करते? उत्तर आहे मित्रांनो 15° पार करत असते मित्रांनो एका तासात. लक्षात ठेवा, म्हणजे एक जो रेखा अंश असतो तो असतो 4 मिनिटांचा मित्रांनो. लक्षात ठेवायचा 4 मिनिटांचा. तर 15 चोक 60 म्हणजे 60 मिनटं होतात मित्रांनो. जे 2 रेखावृत्त असतात ना, तर याच्यातील जो अंतर असतो, जो टाईम लागतो तो 4 मिनिटांचा असतो मित्रांनो. एवढं लक्षात ठेवायचं मित्रांनो, महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न आहे, रेड रॉट हा रोग कोणत्या पिकाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो ऊसाशी संबंधित आहे, ऊस. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण कोयना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा या जिल्ह्यात आहे मित्रांनो. कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे मित्रांनो, सातारा जिल्ह्यामध्ये येतं ते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, ताऱ्यांचा प्रकाश लुकलुकण्याचे मुख्य कारण काय? तर उत्तर आहे मित्रांनो वातावरणीय अपवर्तन. लक्षात ठेवा, वातावरणीय अपवर्तन. हे अपवर्तन हा जो शब्द आहे ना, हा लक्षात ठेवायचा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, अमरकंटक पठारावर कोणत्या 2 नद्यांचा उगम होतो? उत्तर आहे मित्रांनो नर्मदा आणि सोन या 2 नद्यांचा उगम होतो मित्रांनो अमरकंटक येथे. कुठे? मध्य प्रदेशमध्ये. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना तलावांचा जिल्हा म्हणतात? कोणत्या जिल्ह्याला? तर उत्तर आहे मित्रांनो गोंदिया आणि भंडारा या 2 जिल्ह्याला, पण मुख्य गोंदिया आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, भंडारा 2 नंबरला येतो. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, भूकंप नाभी म्हणजे काय? उत्तर आहे मित्रांनो पृथ्वीच्या अंतरंगात जेथून भूकंप लहरी उगम पावतात ते ठिकाण. लक्षात ठेवा, त्याला भूकंप नाभी असे म्हटले जाते. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, ग्रँड कॅन्यन हे भौगोलिकदृष्ट्या कोणती नदीमुळे तयार झाले आहे? उत्तर आहे मित्रांनो कोलोराडो नदी. लक्षात ठेवा, कोलोराडो नदी. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले साखर कारखाना कोठे स्थापन झाला? उत्तर आहे मित्रांनो हरेगाव येथे, जिल्हा नगर जिल्हा म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा मित्रांनो 1920 साली. पुढील प्रश्न आहे, गोदावरी नदीची सर्वात मोठी दक्षिण वाहिनी उपनदी कोणती? उत्तर आहे मित्रांनो प्राणहिता नदी मित्रांनो. ही नदी जी वर्धा गंगा व पैनगंगा यांचा संगम बनलेली मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य कोणते? उत्तर आहे मित्रांनो ऑक्सिजन. तर हे जे 46.6% आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतातील
सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराला म्हणतात? तर बेंगळुरू या शहराला म्हणतात मित्रांनो. हे जे शहर आहे मित्रांनो आपल्या कर्नाटक या राज्यामध्ये मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, डोड्रम्स हा शांतपट्टा कोणत्या अक्षवृत्तादरम्यान आढळतो? उत्तर आहे मित्रांनो 5 अंश उत्तर ते 5 अंश दक्षिण, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे वारे पाऊस पाडतात? तर उत्तर आहे मित्रांनो नैऋत्य मोसमी वारे, लक्षात ठेवा. नैऋत्य मोसमी वारे. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे येतो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, रोरिंग फोर्टीज म्हणजे काय? तर उत्तर आहे मित्रांनो दक्षिण गोलार्धातील 40 अंश ते 50 अंश दरम्यान वेगवान वारे, लक्षात ठेवा. वेगवान वारे. पुढील प्रश्न आहे, वर्धा आणि गंगा या नद्यांचा संगम कोठे होतो? उत्तर आहे मित्रांनो सिवनी या ठिकाणी होतो, गडचिरोली आणि चंद्रपूरच्या सीमेवरती. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर क्षेत्रफळानुसार मोठे कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो कॅस्पियन समुद्र, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, भारताचा प्रमाण वेळ IST कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केला जातो? उत्तर आहे मित्रांनो 82.5 अंश पूर्व रेखावृत्त हे मिर्झापूरमधून केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. मिर्झापूर. पुढील प्रश्न आहे, सह्याद्रीचा कणा म्हणून कोणत्या डोंगराला ओळखले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो मुख्य जलविभाजक श्रेणी. पुढील प्रश्न आहे, नर्मदा नदीचे महाराष्ट्रातील क्षेत्र किती किलोमीटर आहे? तर उत्तर आहे मित्रांनो 54 किलोमीटर आहे मित्रांनो नर्मदा नदीचे, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, पृथ्वीच्या कोणत्या थराला बॅरिस्फियर म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो गाभ्याला. गाभा जो आहे ना पृथ्वीचा त्याला बॅरिस्फियर म्हणतात, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, तपसबदी म्हणजे काय? पुढील ह्याचं जे उत्तर आहे मित्रांनो तपांबर आणि स्थितंबर यांमधील सीमारेषा याला तपस्तब्दी असे म्हटले जाते मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या मृदेला नांगरणी मृदा म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो काळी मृदा. ही जी रेगुर मृदा देखील म्हणतो त्याला आपण, ही नांगरणी मृदा असे देखील म्हटले जाते मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पॅन्जिया म्हणजे काय? उत्तर आहे मित्रांनो अल्फ्रेड वेगनर यांच्या सिद्धांतानुसार असलेला विशाल खंड, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात, महाराष्ट्रातील अति दक्षिण टोक कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे तो अति दक्षिणेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतातील सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे? तर सर्वात जास्त नायट्रोजनचे प्रमाण आहे मित्रांनो 78.08%, लक्षात ठेवा. हे जे आपण 100 प्रश्न घेतले होते मित्रांनो यामधले काही शब्द हार्ड होते, त्याच्यामुळं मला वाचायला थोडंसं अवघड गेलं, कारण कंटिन्यू वाचत राहायला लागतं. अर्धा तासाचा जवळपास व्हिडिओ होता आपला मित्रांनो. अर्धा तास कंटिन्यू वाचत राहिल्यामुळं थोडंफार कन्फ्युजन होतं आणि मध्ये गॅप वगैरे द्यायचा नसतो. आपण व्हिडिओ कट वगैरे करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण वाचण्याला थोडंसं कन्फ्युजन होतं वाचण्यामध्ये. पण तुमच्यासमोर आपला प्रश्न दिसत असतो मित्रांनो स्क्रीनवरती. जर काही माझ्या चुका झाल्या त्या मला तुम्ही सांगताच तसं कमेंटमध्ये, पण असं एवढं मनावरती घ्यायची गरज नाही मित्रांनो, कारण मी तुम्हाला स्क्रीनवरती मी फक्त तुम्हाला सांगतोय असं नाही आहे मित्रांनो. हे तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसतंय. माझ्याकडून काही चुका होतात, मान्य आहे माझ्याकडून, कारण आता बघा काही शब्द असे खूप अवघड शब्द येतात, त्यामुळे असं फास्ट वाचण्यात ते थोडेसे कन्फ्युजनमध्ये वेगळीच वाचून जातो, असं पण होतं मित्रांनो. त्यासाठी क्षमस्व, सॉरी. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना माझा मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करत चला, व्हिडिओला शेअर करत चला मित्रांनो. माझी खूप मेहनत आहे यामध्ये. मला हे PDF सर्व टाईप करायला लागते मित्रांनो मला लॅपटॉपवरती, त्यानंतर मी फोनमध्ये हे सर्व रेकॉर्ड करतो मित्रांनो.
माझी खूप मेहनत आहे यामध्ये. तुम्हाला ही PDF जरी हवे असेल ना तुम्हाला परत सरावासाठी किंवा तुम्हाला यामधले काही नोट डाऊन करण्यासाठी, तर मित्रांनो मला तुम्ही या नंबरला मेसेज करा मित्रांनो. टेलिग्राम चॅनलला, तर सॉरी टेलिग्रामला एक चॅनल आहे आपलं. तुम्ही यावरती मला जर टेलिग्रामला मेसेज केला ना 9272165124, तर मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला लिंक पाठवेल मी तुम्हाला त्याची, आणि तुम्ही मग जॉईन करून घ्या मित्रांनो टेलिग्राम चॅनल. मी त्याच्यावरती तुम्हाला PDF देत असतो आपल्या प्रत्येक व्हिडिओचे. तर मी तुम्हाला याची PDF मी तिकडे मिळेल तुम्हाला, मी किंवा तुम्हाला पर्सनली पण पाठवेल. मला टेलिग्रामला मेसेज करा मित्रांनो. ओके, धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. थँक्यू सो मच.